नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बाकाल ॲग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पोलिस या कीटकनाशकाबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे। पोलिस हे कीटकनाशक काय आहे, त्याच्यामध्ये कोणकोणते घटक आहे, पोलिस सारखे सेम घटक असलेले मार्केटमध्ये आणखी कोणत्या कंपनीची औषधं उपलब्ध आहे, पोलिस हे काय काम करतं, फवारणीनंतर त्याचा प्रभाव कापूस पिकावरती जवळपास किती दिवस त्या ठिकाणी टिकून राहतो, त्यासोबत त्याची फवारणी कधी करायची आहे, फवारणीसाठी प्रमाण किती घ्यायचं आहे, याच्याविषयी सविस्तर माहिती मुद्द्यावाईज आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजावून सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा असला तरी शेवटपर्यंत पहा, म्हणजे माहिती तुम्हाला जी आहे तर पूर्ण समजेल शेतकरी मित्रांनो। कारण बऱ्याच शेतकऱ्यांचे मागच्या 2 व्हिडिओमध्ये प्रश्न होते की आम्हाला पोलिस ही कीटकनाशक फवारायचं आहे तर ते चालेल का, तर त्याला अनुसरूनच आजचा व्हिडिओ आपण तयार करतोय शेतकरी मित्रांनो। तर माहिती जाणून घेण्या अगोदर जे कोणी शेतकरी आणखी आपल्या बाकाल ॲग्रो पॅटर्न या चॅनलवरती नवीन आहे तर अशा शेतकऱ्यांनी एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यासमोरील नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे आपल्या चॅनलवर जे काही नवनवीन व्हिडिओज येतात त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। आणि शेतकरी मित्रांनो, आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा। चला तर शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया पोलिस कीटकनाशकाबद्दल संपूर्ण माहिती। आता घरडा केमिकलचं पोलिस या कीटकनाशकामध्ये सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो घटक कोणते आहे ते आपण अगोदर बघूया आणि मग आपल्याला लगेच कळेल की याची फवारणी आपल्याला कधी करायची आहे। तर शेतकरी मित्रांनो, पोलिसमध्ये पहिला घटक आहे पिप्रोनिल 40% आणि त्यानंतर दुसरा आहे इमिडाक्लोप्राइड 40%। आता हे दोन्हीही घटक हाय पॉवर घटक आहे शेतकरी मित्रांनो, आणि त्याचं प्रमाण पण 40-40% आहे, म्हणजे 40 दुने 80%। तर हे एक हाय पॉवर कीटकनाशक आहे शेतकरी मित्रांनो। त्याच्यामुळे याची फवारणी जर आपण कापूस पिकावरती त्या ठिकाणी करायची ठरलं तर त्याची फवारणी आपण कधी करायला पाहिजे आणि ते काय काम करतं। आता इमिडाक्लोप्राइड आणि पिप्रोनिल असल्यामुळे शेतकरी मित्रांनो, हे जे घटक आहे तर हे घटक जास्त करून कापूस पिकावरती ज्या रस शोषण करणाऱ्या किडी असतात, म्हणजेच तुमचा मावा आहे, फुलकिडे आहे, तुडतुडे आहे, हिरवे तुडतुडे आणि काही प्रमाणामध्ये जे काही पांढरी माशी आहे तर त्या पांढऱ्या माशीचं तिथं ते चांगल्या प्रकारे नियंत्रण करतं। आता पांढरी माशी जी आहे तर याचं नियंत्रण थोडं कमी होतं शेतकरी मित्रांनो। 100% पांढऱ्या माशीचं त्या ठिकाणी पोलिसमुळे नियंत्रण होत नाही, परंतु जे काही मावा, तुडतुडे, फुलकिडे हे आहे याचं 100% तिथं नियंत्रण होतं आणि कापूस पिकावरती जो काही कोकडा आहे, वाट्यासारखी जी काही पानं होतात त्याच्यावर हे चांगल्या प्रकारे तिथं काम करतं शेतकरी मित्रांनो। आता मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो की फवारणीनंतर याचा प्रभाव साधारणतः किती दिवस राहतो, म्हणजे आपण जर कापूस पिकावरची फवारणी केली तर किती दिवसापर्यंत याचा प्रभाव चांगल्या प्रकारे तिथं टिकून राहतो। आता पिप्रोनिल प्लस इमिडाक्लोप्राइड हाय पॉवर असल्यामुळे शेतकरी मित्रांनो, जवळपास फवारणीनंतर 15 ते 20 दिवस तिथं चांगल्या प्रकारे रस शोषण करणाऱ्या किडींपासून आपल्या पिकाचं संरक्षण या कीटकनाशकामुळे आपल्याला होतं शेतकरी मित्रांनो। त्यानंतर पुढचा मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो की फवारणीसाठी याचं प्रमाण आपल्याला काय घ्यायचं आहे। म्हणजे आता हाय पॉवर कीटकनाशक असल्यामुळे जर प्रमाण कमी जास्त झालं शेतकरी मित्रांनो तर त्यामध्ये तोटा होऊ शकतो, म्हणजे जास्त प्रमाण झालं तर त्याचे विपरीत परिणाम पिकावर होऊ शकतात। त्याच्यामुळे एक स्पेसिफिक प्रमाण म्हणजे कंपनीची जी शिफारस आहे त्याच्यानुसारच आपल्याला या कीटकनाशकाची फवारणी करणं तिथं गरजेचे आहे। तर 15 लिटरचा पंप असेल शेतकरी मित्रांनो तर 15 लिटरच्या पंपसाठी एक 8 ग्रॅम या कीटकनाशकाचं प्रमाण तुम्ही घ्यायचं आहे आणि 20 लिटरचा पंप असेल तर तिथं 10 ग्रॅम एवढंच प्रमाण या कीटकनाशकाचं तुम्हाला फवारणीमध्ये घ्यायचं आहे। आणि मी जसं सांगितलंय की पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये जो कंट्रोल होत नाही त्यासाठी फवारणीमध्ये ॲसिटामाप्राइड तुम्ही आवश्यकतेनुसार घेऊ शकता जर पांढरी माशी खूप जास्त असेल तर। आता मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो, हे कधी फवारायचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, पोलिस या कीटकनाशकामध्ये पिप्रोनिल 40% आणि इमिडाक्लोप्राइड 40%, म्हणजे दोन्हीची मिळून त्या ठिकाणी टक्केवारी होते 80। त्याच्यामुळे हे एक हाय पॉवर कीटकनाशक आहे शेतकरी मित्रांनो। त्यामुळे शक्यतो पहिल्या किंवा दुसऱ्या फवारणीमध्ये पोलिस या कीटकनाशकाचा वापर करू नये। तर ज्यावेळेस आपलं कापसाचं पीक हे 50 ते 60 दिवसाचं झालेलं असेल, रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव झालेला असेल शेतकरी मित्रांनो, तर अशा अवस्थेमध्ये पोलिस या कीटकनाशकाची त्या ठिकाणी आपण फवारणी करून घ्यावी, 3ऱ्या किंवा 4थ्या फवारणी। विशेष म्हणजे याच्यात घटक जे तर जास्त असल्यामुळे
जर याची फवारणी केली आणि त्याच्यानंतर तुम्हाला फवारणी करायची झालं शेतकरी मित्रांनो, तर त्याच्यापेक्षा हाय क्वालिटीचे औषधं आपल्याला तिथं फवारणी करणं गरजेचं असतं, म्हणजे त्याचा रिझल्ट येतो. तर पोलीसपेक्षा हाय क्वालिटीची औषधं मार्केटमध्ये सध्या तर उपलब्ध नाही आहे, म्हणजे एवढ्या प्रमाणात घटक असलेले. त्याच्यामुळं साधारणतः 4थ्या फवारणीमध्ये त्याचा वापर करा. आता शेतकरी मित्रांनो, मुद्दा आहे पुढचा आणि शेवटचा, तो म्हणजेच पोलीस सारखेच पिप्रोनिल प्लस इमिडाक्लोप्राइड 40% म्हणजे सेम घटक असलेले इतर कोणत्या कंपनीची औषधं बाजारामध्ये उपलब्ध आहे. म्हणजे तुम्हाला पोलीस जरी मिळालं नाही तर ती औषधी तुम्ही सहज घेऊ शकता. तर याच्यामध्ये बायर कंपनीचा लेसेंटा येतो शेतकरी मित्रांनो, ज्याच्यामध्ये पिप्रोनिल 40% प्लस इमिडाक्लोप्राइड 40%, सेम पोलीस सारखे घटक आहे. त्याच्यानंतर क्रिस्टल कंपनीचं अंपायर येतं शेतकरी मित्रांनो. अंपायरमध्ये सुद्धा पिप्रोनिल प्लस इमिडाक्लोप्राइड 40% येतं. त्याच्यानंतर डाल्सन्स कंपनीचं येतं शेतकरी मित्रांनो सुपरजेट, ज्याच्यामध्ये सुद्धा इमिडा आणि पिप्रोनिल 40-40. आणि शेवट एक लँड सिरेन कंपनीचं येतं शेतकरी मित्रांनो, लँड मार्शल कंपनीचं, त्याच्यामध्ये लँड सिरेन ह्या नावानं हे औषध मार्केटमध्ये उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये पण पिप्रोनिल प्लस इमिडाक्लोप्राइड 40-40% येतं. तर आता पोलीस या कीटकनाशकाविषयी मी तुम्हाला सगळी माहिती सांगितली आहे. शिवाय पोलीस सारखेच घटक असलेले मार्केटमध्ये इतर जे काही कीटकनाशकं उपलब्ध आहे दुसऱ्या कंपन्याची, त्याची पण तुम्हाला माहिती सांगितली शेतकरी मित्रांनो. कधी फवारायचं ते सांगितलंय, प्रमाण सांगितलंय आणि घटकांचं प्रमाण किती आहे ते पण सांगितलंय. म्हणजे आता तुम्हाला त्याचं जे काही शंका होत्या त्या संपूर्णपणे तुमच्या दूर झाल्या असणार आहे. बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतकरी मित्रांनो? व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा.